जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। सद्गुरु योगीराज कल्याण स्वामी महाराज की जय। श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय। सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। जय जय रघुवीर समर्थ। सर्वप्रथम आपणा सर्वांना दिवाळीच्या अनेक शुभेच्छा देतो। ही दिवाळी केवळ लौकिक दिवाळी आपल्यासाठी सिद्ध होऊ नये, तर एक अलौकिक दिवाळी आपल्या आयुष्यामध्ये उतरावी अशी समर्थांच्या चरणी मी प्रार्थना करतो। दिवाळी हा शब्द किती सुंदर आहे। दिव्यांच्या ओळी, एक दिवा दुसऱ्या दिव्याला लावला जातो आणि मग एका मागोमाग एक ते दिवे पेटले जातात। पण या दिवाळीच्या आधी एक उत्सव आपण साजरा केलेला आहे। तो उत्सव आहे नवरात्राचा। नवरात्राच्या उत्सवामध्ये काय होतं, तर महिषासुराचा वध महिषासुर मर्दिनी करते। तो वध फार विलक्षण आहे, अलौकिक आहे, अद्भुत आहे। अंतरंगामध्ये तो दिवस रात्र संघर्ष चालू आहे। प्राणशक्ती चामुंडे, प्रहारुणी संकल्प मेंढे, मनो महिषाचेनी मुंडे दिधली बळे, असं ज्ञानेश्वरीमध्ये भगवान ज्ञानेश्वर महाराज सांगतायत। महिषासूर मारला, पण तो महिषासूर आहे अहंकार रूपी। तो मनामध्ये जो संकल्प विकल्प चालला दिवस रात्र, तो त्याचा वध आहे। तो वध फार विलक्षण आहे। 9 दिवस 9 रात्र, दिवस रात्र। खरं तर आपण आयुष्यभर आपल्या अंतरंगामध्ये ती जगदंबा, ती कुंडलिनी शक्ती आपल्यामध्ये आधीचीच आहे। पण जेव्हा आपण साधनेच्या मार्गावर लागतो त्यावेळेला रात्रंदिना हा युद्धाचा प्रसंग, अशी एक स्थिती त्या साधकाची असते। आणि मग एक दिवस हा अहम हा लय पावतो, त्या महिषासुराचा वध होऊन जातो। आपल्या देशामध्ये ज्या अनेक मार्ग आहेत, ज्या भावधारा आहेत, भावप्रवाह आहेत, आपण ज्यांना योग म्हणतो, भक्ती योग, ज्ञान योग, राजयोग, तंत्र योग, हठ योग। तर आज ज्या विषयाचं चिंतन आपण करणार आहोत त्याच्यामध्ये हठयोग हा अतिशय सूक्ष्म गहन असा हा विषय आहे। आणि सद्गुरू आणि पात्र शिष्य यांच्यामध्ये, यांच्या अतिशय व्यक्तिगत स्तरावर चालणारा पात्र शिष्य आणि सद्गुरू यांच्या स्तरावरचा तो गहन सूक्ष्म असा विषय आहे। मूलाधाराच्या ठिकाणी गणेश देवता आहे। गणाधीश जो ईश सर्वा गुणाचा, मुळारंभ आरंभ
तो निर्गुणाच्या दिशेने जो साधकाचा प्रवास होतो त्याची सुरुवात ती मूलाधाराच्या ठिकाणी गणेश देवता. तिथे काय होतं तर क्रियमाण रूपी आपण बघतो की प्रारब्ध संचित क्रियमाण वर्तमानामध्ये जे आपण करतो आहे, जे कर्म करतो आहे त्याच्या जे ठसे, जे संस्काराचे ठसे उमटत जातात त्याचं संचित बनत जातं आणि कधी ना कधीतरी ते प्रारब्ध आपल्याला भोगावं लागतं. या नाही तर कुठल्या तरी जन्मामध्ये भोगावंच लागतं, बरं वाईट जसं असेल तसं. तर जेव्हा आपण त्या अंतरयात्रेला सुरुवात करतो, तो रात्रंदिवस तो जो काही युद्धाचा प्रसंग आपल्या आत चाललेला आहे त्यामध्ये पहिल्यांदा क्रियमाण रूपी जे मधुकैटभ जे राक्षस आहेत ते मारले जातात आणि तिथे ब्रह्मग्रंथी भेद होतो, सत्य प्रतिष्ठा होते आणि सत्याची प्रतिष्ठा झाल्यानंतर त्या मार्गाने जसं तो साधक पुढे जातो तसं त्याला प्राणप्रतिष्ठा करणं फार गरजेचं असतं. संचित कर्म जळून जाणं गरजेचं असतं. ते संचित कर्म जे आहेत तोच महिषासूर आहे आणि आपली शक्ती सद्गुरू चितशक्तीच्या माध्यमातून त्या शिष्यामध्ये प्रवेश करते होतात आणि तिथून ती कुलकुंडलिनी जगदंबा, जिला माऊली ज्ञानेश्वर महाराज चामुंडा शक्ती म्हणतायत, ती त्या महिषासुराचा वध करते. ते संचित कर्म जळून जातात, प्राणप्रतिष्ठा होते, विष्णू ग्रंथी भेद होतो आणि मग पुढे या नाभी प्रदेशातून पुढे हृदय प्रदेशामध्ये आणि त्याही पुढे मस्तक प्रदेशामध्ये त्या कुंडलिनीचा प्रवास होतो आणि शेवटी रुद्रग्रंथी भेद होतो. रुद्रग्रंथी भेदामध्ये शुंभ निशुंभाचा वध होतो आणि आनंदाची प्रतिष्ठा होते. माझं स्वरूप हे आधीपासूनच आनंदमय आहे याचं भान त्या साधकाला येतं. त्यामुळे सत्यप्रतिष्ठा होते सुरुवातीला, मार्गाला तो साधक लागतो आणि हळूहळू प्राणप्रतिष्ठा होते आणि त्यानंतर आनंद प्रतिष्ठा होते. ही कुलकुंडलिनी प्रत्येक जीवामध्ये ती चितशक्ती, चराचरामध्ये ती शक्ती भरलेली आहे. वारा वाहतो तिच्याच शक्तीमुळे, त्या झाडाला पालवी फुटते तिच्याच शक्तीमुळे. आणि मग अशा पद्धतीनं ज्याला कळालं की मीच तो शिवा आहे, जीव शिवाचं मिलन होतं सद्गुरूंच्या कृपेनं, त्यावेळेला तिथे ज्ञानाची दिवाळी अंतरंगामध्ये साजरी होते. आणि ज्याला स्वतःला कळालं की तो कोण आहे, त्याच्यामध्ये तो ज्ञान पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान, असाच योग्य जो सिद्ध सत्पुरुष आहे, जो स्वतःच्या अंतरंगी पेटलेला ज्ञानाचा दिवा, तो त्या दिव्याच्या साह्यानं दुसऱ्यामध्ये देखील तो ज्ञानाचा दिवा पेटवण्याचं सामर्थ्य ठेवतो. आणि खऱ्या अर्थानं या नवरात्रानंतर आपण दिवाळी सण साजरा करतो. त्यामुळे लौकिक अर्थानं प्रकाशाची पूजा आपण करतोच, पण अंतरंगी ही ज्ञानाची दिवाळी, जी अलौकिक अशी सद्गुरूंच्या कृपेनं होणारी जी दिवाळी आहे, ती दिवाळी साधकानं साजरी करावी असा हा सणाचा संकेत आहे. म्हणून अंधार मिटतो, अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. अज्ञानाचा अंधार मिटतो, गुरु आपल्यामध्ये प्रवेश करते होतात. आपला जो अज्ञानाचा अंधकार आहे, तमाचा अंधकार आहे, तो जो गु शब्द आहे, अज्ञान तमाचं प्रतीक, रु हे ज्ञानाचं, प्रकाशाचं, तेजाचं प्रतीक आहे. त्या चितिशक्तीच्या माध्यमातून ते प्रवेश करते होतात आणि अशा पद्धतीनं एक अलौकिक दिवाळी आपण साजरी करण्याचा संकल्प केला पाहिजे. इच्छा असून भागत नाहीये, संकल्प केला पाहिजे. म्हणून दिवाळीच्या शुभेच्छा आपण एकमेकांना देऊच, पण त्याबरोबर एका साधकानं दुसऱ्या साधकाला अशा पद्धतीच्या शुभेच्छा दिल्या पाहिजेत की ती अलौकिक दिव्य दिवाळी आपल्यामध्ये साजरी होईल. त्यामुळे सोलिव सुख हा विषय खूप सूक्ष्म आणि गहन आहे. दासबोधाचा जो सारभूत आहे,
दासबोधाचं जे लक्ष्य आहे ते म्हणजे सोलीव सुख, सोलीव सुख, निरुपाधिक सुख. माझं सुख हे माझ्या बाहेर नाही. जन्मोजन्मीच्या यात्रेमध्ये मला कळून चुकलं की मी पुष्कळ पळालो. मला सुख हवंय, पूर्ण सुख हवंय, पूर्ण आनंद हवाय. पण मी सोडून मी बाहेर जिथे जिथे प्रयत्न केला सुख मिळावं, पूर्ण आनंद मिळावा, तिथून मला पूर्ण निराशाच प्राप्त झाली. मला ते काही सुख मिळालं नाही. आणि अंतिमतः माझा विवेक या क्षणाला, या पातळीवर येऊन पोहोचला की आता मला माझं सुख माझ्यात शोधलं पाहिजे. सत्संगामुळे, ग्रंथ वाचनामुळे ती विवेकशक्ती जागृत झाली सत्संगामुळे. आणि मला कळालं की अरे नाही, आपली दिशा चुकते आहे. त्यामुळे माझं सुख हे माझ्यामध्येच आहे. आणि हे कळाल्यानंतर त्या साधकाची वाटचाल सुरू होते. त्यामुळे दासबोधामध्ये जर आपण पाहिलं असेल तर क्रमाक्रमाने त्या शिष्याला काउन्सिलिंग करून त्याच्या ज्या बहिर्मुखी चित्तवृत्ती आहेत त्या अंतर्मुखी करून त्याला हळूहळू खोट्या सुखापासून खऱ्या सुखाकडे, असं सुख, असा आनंद जे कुठल्याही उपाधीनं ग्रसित नाहीये, एक निरुपाधिक असा एक आनंद, सोलीव अशा पद्धतीचं ते सुख ते प्राप्त व्हावं ही तळमळ त्या सद्गुरूंच्या हृदयामध्ये आहे. म्हणून 50 ओव्यांच्या या सोलीव सुखामध्ये तो शिष्य मोठ्या तळमळीनं सद्गुरूंना वंदन करतो आणि प्रार्थना करतो की तुम्ही माझ्यावर कृपा करा, मी तुम्हाला पूर्णपणे शरण आहे. आणि सद्गुरूंना अतिशय आनंद होतो. पात्र शिष्याला बघून सद्गुरूंना आनंद होतो. करोडो लोकांमध्ये एखादाच असा असतो की ज्याला खऱ्या अर्थानं आतमध्ये मुमुक्षुत्व असतं. दुर्लभम त्रयमेव एतद् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रया. मनुष्य जन्म, त्यात मनुष्यत्व, मला सुटायचं आता बास. आत्यंतिक जेव्हा वाटतं ना की आता बास झालं, पुष्कळ झालं, कुठल्या तरी वळणावर असं जाणवायला लागतं आतून, खूप दुःखानं पोळल्यानंतर. आणि जेव्हा असं वाटायला लागतं ना की आता बास झालं, खूप आपण बघितलं पण मला पूर्ण सुख नाही मिळालं कुठे, प्रत्येक ठिकाणी मला अपेक्षाभंगच मिळाला, तिथून त्याच्या परमार्थाला वाटचाल ही सुरू होते. मग असा जो शिष्य असतो हा अतिशय परिपक्व असं झालेला असतो. त्याच्या ठिकाणी विवेकशक्ती पराकोटीला पोहोचलेली असते, वैराग्य तीव्र झालेलं असतं. आणि मग असा तो शिष्य तो वैराग्याचा भाव घेऊन, ती शरणागत भाव घेऊन सद्गुरूला म्हणतो की तुम्ही मला सोडवा. आणि मग सद्गुरू त्याला जवळ घेतात आणि त्याच्यावर कृपा करतात. त्यामुळे कृपा हा शब्द खूप जपून वापरला पाहिजे. आपल्या अंतर्गामध्ये आमूलाग्र बदल होऊन जातो त्या कृपेमुळे. त्या चित्तशक्तीच्या माध्यमातून ते सद्गुरू आपल्यामध्ये प्रवेश करते होतात. समर्थांनी त्यांच्या शिष्यावर ओंकार आणि प्रणवाचा उच्चार करून त्यांच्यात ते प्रवेश करते झाले. मला अशाच एका साधकाची कथा आठवते. नरेंद्रनाथ, जे पुढे जाऊन स्वामी विवेकानंद झाले. ते कॉलेजमध्ये शिकत होते आणि वेगवेगळ्या प्रकारचं तत्वज्ञान ते अभ्यासत होते. आणि अशा वेळेला त्यांच्या हृदयामध्ये वैराग्याचा तीव्र भाव जागा झाला. काय या जगामध्ये ईश्वर असेल, तो कसा असेल, त्याला कोणी बघितलं असेल आणि मी त्याला बघू शकतो का? आणि त्यांची भेट झाली ती रामकृष्ण परमहंसाशी. ठाकूर रामकृष्ण परमहंस हे कालीमातेचे पुजारी आणि कलकत्त्याजवळील दक्षिणेश्वर येथे ते असत. त्याच तळमळीनं त्यांची ठाकूरांची आणि नरेंद्रनाथांची भेट, पहिली भेट ही कलकत्त्यात झाली. एका मित्राच्या घरी ते भजन गाण्यासाठी म्हणून त्यांना बोलवलेलं होतं नरेंद्रनाथांना. ठाकूरांनी त्यांना जवळ घेतलं, त्यांची काही शारीरिक लक्षणं बघितली आणि त्यांना दक्षिणेश्वरला यायला सांगितलं. आणि दुसऱ्या भेटीमध्ये ज्यावेळेस ते गेले नरेंद्रनाथ, त्यावेळेस त्यांनी बघितलं की ठाकूर आपल्याच पलंगडीवर बसलेले आहेत आणि आपल्याच भावनेमध्ये मग्न आहेत. पण तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत हळूहळू ते नरेंद्रनाथांच्या जवळ सरकले आणि त्यांनी त्यांचा उजवा पाय खांद्याला लावला नरेंद्रनाथांच्या आणि तिथेच त्यांच्यातली शक्ती त्यांनी जागी केली. सुरुवातीला ते घाबरले, ओरडले की मला आईवडील आहेत. पण त्यांनी ठरवलं की आपण पुढच्या वेळेला घाबरायचं नाही, नेमकं काय होतंय याचा अनुभव घ्यायचा. आणि त्यानंतरच्या भेटीत तसाच अनुभव त्यांना मिळाला, तसाच स्पर्श ठाकूरांनी त्यांना केला. आणि त्यावेळेस मात्र त्यांना ध्यानाची एक स्थिती लागली
आणि ते म्हणाले की अक्षरशः माझ्या अहंकाराचे तुकडे तुकडे झाले आणि या आकाश तत्वामध्ये ते विलीन होऊन गेले. याला म्हणतात कृपा. त्यामुळे सद्गुरू जेव्हा त्या साधकाच्या अंतरंगामध्ये अशा पद्धतीनं प्रवेश करते होतात, त्यावेळेला तो एक महामृत्यू असतो. तो साधा देहाचा मृत्यू नाहीये, तो अहंकाराचा मृत्यू आहे. तो ब्रह्मग्रंथी भेद आहे, तो विष्णुग्रंथी भेद आहे, तो रुद्रग्रंथी भेद आहे. त्याचं क्रियमाण जळून जातं, संचित खाक होऊन जातं आणि प्रारब्ध जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत तो देहावर राहतो. आणि केवळ जो अनुभव त्याच्या ठिकाणी प्रगट झाला तो दुसऱ्यांना देण्याची क्षमता ठेवतो. तसाच अनुभव हा योगीराज कल्याण स्वामींना ओंकाराचा उच्चार केला समर्थांनी त्यांच्या कानामध्ये, आणि त्या अनुभवाच्या एक विलक्षण अशा अद्भुत डायमेन्शनमध्ये शिष्य निघून गेले. सोली व सुखामध्ये याचं सगळं वर्णन केलेलं आहे. तो शिष्य कशा पद्धतीनं शरण जातो, ते सद्गुरू कशी कृपा करतात आणि त्यांना नेमके कुठले अनुभव येतात आणि त्या अनुभवातनं ते कसे बाहेर येतात आणि परत एकदा सद्गुरूंची स्तुती त्यांना करणं शक्य होत नाही. त्यामुळे त्या ओंकाराचा उच्चार केल्याबरोबर सोली सुखामध्ये असं म्हटलंय की लहरींच्या लहरी त्या नादाच्या त्याच्या अंतरंगामध्ये प्रवेश करते होतात, त्यांच्या त्या सहस्रारामध्ये चिदाकाशामध्ये. आणि त्यावेळेला तो नेत्रगोलक आहे, भ्रूमध्य ज्याला आपण आज्ञाचक्र म्हणतो, तिथे तो कवेत घेतला जातो. ज्योतिरूपानं त्या प्रगटल्या. एका क्षणामध्ये हे सगळं घडून जातंय. अगणित सूर्य एकाच वेळेला उजळावेत अशा पद्धतीचं एक अद्भुत आणि विलक्षण असा तो अनुभव आहे. खरं तो शब्दामध्ये जेवढा वर्णन केलाय तो अशक्य शब्दामध्ये मांडणं. एखाद्यानं गुळ खाल्ला तर तो कसा आहे किती वर्णन केलं तरी ज्यानं खाल्ला तो त्यालाच फक्त उमजू शकतो. हा तसाच तो अनुभव आहे, पण इथे त्या शब्दांमध्ये बांधण्याचा प्रयत्न या सोलीव सुखामध्ये केलेला आहे. त्यामुळे तो सूर्य जी प्रभा आहे नाभी प्रदेशामध्ये ते सूर्य तत्व आहे. त्या सहस्रारामध्ये चिदाकाशामध्ये ते चंद्र तत्व आहे. हे एकाच वेळेला घडतं आहे. ते सूर्यतत्व इथे जागं होतं आणि ते जागं झाल्यामुळे आणि त्याच वेळेला त्या सहस्रधारातील चिदाकाश पूर्णतः व्यापून टाकलेला आहे त्या नादानं. तिथं चंद्रतत्व आहे. त्यामुळे हे नाभी प्रदेशातील सूर्यतत्व, हे सहस्रातील चंद्रतत्व, हे एकाच वेळेला प्रकाशमान दिव्य प्रकाश तिथे सुषुम्ना मार्ग प्रकाशितच झालेला आहे, पूर्णपणे प्रकाशित झालेला आहे. आणि अशा वेळेला त्या शिष्याची मोठी कठीण अवस्था होते, कारण की असंख्य जन्मांचा जो अहम आहे, जो अहंकार आहे, तो एका क्षणामध्ये जर क्रमाक्रमानं पिपलिका मार्गाने तो साधक जात असेल तर क्रमाक्रमानं त्या अहंकाराचं विसर्जन होत जातं आणि तो हळूहळू तो पुढे जातो. पण आता ती मुंगी पुढे पुढे जात आहे, पण मध्येच त्या मुंगीला पंख फुटले तर, जसं झाडावर फळ आहे आणि एखादा पक्षी त्या फळाला जाऊन झोंबतो आणि त्याला ते थेट फळच त्याच्या मुखामध्ये पडतं, त्या पद्धतीनं हा असा विहंगम मार्ग आहे. हा समर्थांचा गुप्त पंथ आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं हा एक तो शिष्य निश्चेष्ट पडलाय, त्याचं शरीर काष्ठवत झालेलं आहे, कळतच नाही त्याला काय होतंय काय नेमकं. मी परत नरेंद्रनाथांच्या कथेवर येतो की सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ध्यानाचा आणि समाधी साधना सुरू केली. ठाकूर रामकृष्ण परमहंसांनी आज्ञाचक्राच्या ठिकाणी ध्यान लावायला नरेंद्रनाथांना शिकवलं. आणि कलकत्त्यामध्ये काशीपूरच्या उद्यानगृहामध्ये ठाकूर रामकृष्ण परमहंस ते लवकरच देह सोडणार होते आणि त्यांच्या सानिध्यामध्ये जे साधना करणारे त्यांचे शिष्य आहेत, हे नरेंद्रनाथ एक दिवस संध्याकाळी अशाच पद्धतीनं ध्यानाच्या स्थितीमध्ये जात असताना त्यांना अचानक असं जाणवलं, संपूर्ण शरीर काष्ठवत झालं, अवयवांची हालचाल बंद होऊन गेली, काय होतंय कळेनासं झालं आणि एका क्षणाला अगणित सूर्य उजळावेत अशी स्थिती आली आणि बराच काळ ते त्याच स्थितीमध्ये होते.
इथे शिष्याची तीच स्थिती झालेली आहे. मग सद्गुरूंनी सावरलं शिष्याला, त्याला सोहम अजपाचा मार्ग सांगितला. सोहम अजपा, दासबोधामध्ये अजपा निरूपण समास आहे, त्याच्यामध्ये विस्तृत सगळं हे वर्णन केलेलं आहे. सोहम ध्यान हे कसं लावावं हे सांगितलंय. सोहम ध्यानाच्या अभ्यासानं काय होतो, तो द्रष्टा भाव जो आहे तो दृढ होतो. आणि ही जी साधकाची जी स्थिती झालेली आहे, कारण की जन्मजन्मीचा तो अहम एका क्षणात तो मोडलाय, तिथे तो घाबरल्यासारखा झालेला आहे. अशा वेळेला त्याला सावरण्यासाठी अधिकाधिक द्रष्टाभाव तिथं स्थिर व्हावा म्हणून सद्गुरू त्याला सोहम भाव सांगतायत. आणि आज्ञाचक्राच्या माध्यमातूनच सद्गुरू शिष्याशी सूक्ष्म स्तरावर संपर्कामध्ये असतात. म्हणून तो सोहम अजपा, तूच तो शिवा आहेस. शिवाचं स्थान आहे भ्रुकुटी मध्यामध्ये, हे ते सांगतायत तिथे. आणि पुढे शिष्याला तर विलक्षण असे अनुभव आलेत. ओंकाराचा नाद केल्यानंतर घंटा नाद त्याला ऐकू येऊ लागला, त्याबरोबर घंटिकेचा तो किणकिण असा मधुर नाद देखील ऐकू येऊ लागला. दोन्ही नाद एकत्रित झाले आणि असं वाटायला लागलं की समुद्राच्या लाटांचा आवाज होतो आहे किंवा धुवाधार पाऊस पडतोय, असं साक्षात त्याला ते भान यायला लागलं, त्या नादाचं भान यायला लागलं. पण या अनुभवामुळे काय झालं आणि या सोहम अजपाच्या भानामुळे काय झालं, तर याच्या पुढे येणारे जे अद्भुत आणि विलक्षण असे अनुभव आहेत ते घेण्यासाठी म्हणून त्या साधकाची स्थिती तयार झाली. त्याच्यामध्ये ते आत्मबळ आलं. आणि समर्थांचा साधक हा शूर साधक आहे, तो वीर साधक आहे, तो घाबरणारा साधक नाही आहे. आणि त्याला माहिती आहे की कधी ना कधीतरी कुठल्या ना कुठल्या तरी जन्मामध्ये हा महामृत्यू त्याच्या आयुष्यामध्ये येणारच आहे. आणि त्यासाठीच तर तो साधक झालेला आहे. म्हणून अखंड सूर्याची तेज, अखंड अनंत सूर्य एकदम उजळावेत अशी ती स्थिती आहे, अग्नीच्या ज्वाळा. त्यामुळे ते सूर्य तत्व जे प्रज्वलित झालेलं आहे नाभी प्रदेशाच्या ठिकाणी, कारण कुंडलिनी शक्तीचं जागरण झालेलं आहे. म्हणून सद्गुरू त्या शिष्याला पुढचं सांगतात की आता तू शीतली प्राणायाम कर, म्हणजे एक थंडावा तुझ्यामध्ये येईल. शिष्यानं ते केलं आणि त्याने रंध्राद्वारे सहस्रारामध्ये ते शीतली प्राणायामाच्या माध्यमातून ते शीतलता पोहोचवली आणि त्याला आपोआप शीतल वाटायला लागलं. त्याच्या ठिकाणी ते जी काही प्रदीप्त झालेली जी ज्वाळा आहे की ज्याचा त्याला त्रास होतो आहे, ते हळूहळू हळू ती स्थिती शांत होत गेली, त्याला सौम्य वाटायला लागलं. आणि मग तो विहंग मार्गाने पुढची वाटचाल त्याची सुरू झाली. चिदाकाशामध्ये त्याला प्रत्यक्ष चंद्र दर्शन झालं. त्याचं आत्मतत्व पहावे आपणासे आपण तोच त्याला बघतो, मीच माझा चेहरा बघतोय अशी ती स्थिती आहे. ते ज्ञान आहे. आतापर्यंत मी देह आहे असं त्याला वाटत होतं, हे त्याचं अज्ञान आहे. आता मी तोच आत्मा आहे हे त्याला साक्षात त्याचं भान येणं, आत्मतत्वाचं हे झालं ज्ञान. पण आता याही पुढे तो मी तोच आहे यातला तो मी जो आहे, जो आत्तापर्यंत व्यष्टिगत होता तो समष्टिगत झाला. तो स्वतःपुरता जो अहंकार होता तो व्यापक झाला. सर्वम खल्विदम ब्रह्म हे जे महावाक्य आहे याचा साक्षात ते भान त्याला आलं. आणि आता अहम ब्रह्मस्मी ही जी अस्मितानुगत समाधी आहे, पतंजली योगामध्ये सांगितलं अस्मितानुगत समाधी. अस्मी मी आहे, तो अहंकार एक व्यापक झाला असं आपण म्हणूयात. किंवा व्यष्टिगत जो अहम आहे तो नष्ट झाला. तो जो व्यष्टिगत अहम आहे तो मी आहे तो नष्ट झाला आणि केवळ आहे अस्तित्वगत ती स्थिती त्याला प्राप्त झाली. हे आहे विज्ञान किंवा याला आपण म्हणूयात उन्मनी स्थिती. मी देह आहे हे अज्ञान, मी आत्मतत्व आहे हे ज्ञान, आणि मी केवळ एक कैवल्य स्थिती, ती ब्राह्मी स्थिती, ते आहे विज्ञान, ती उन्मनी स्थिती.
आणि मग साधक त्याचा देह, त्याच्या अवतीभोवतीचं सगळं त्या चंद्रप्रकाशामध्ये नाहून निघलं. आत्मप्रकाशामध्ये सगळं विलक्षण अद्भुत त्याचं चराचर, त्याचं अस्तित्व, त्याचा अगदी अणुपरमाणू होऊन गेला. आणि त्याच्या ठिकाणी ते ज्ञानचक्षु प्रकट झालंय. ते एक अंतरदृष्टी त्याला प्राप्त झाली. तो एका वेगळ्याच डायमेन्शनमध्ये पोहोचला. आणि आतापर्यंत या देहाचक्षुनं तो या जगाला बघत होता, आता ते जग त्याला एका वेगळ्याच पद्धतीनं दिसू लागलं. मग त्याला किंचितसं देहभान आलं. आणि मग नाभी कमलापासून ते अगदी ब्रह्मरंध्रापर्यंत, मूलाधारापासून ते सहस्रारापर्यंत सगळा तो सुषुम्ना मार्ग आहे, तो असा प्रकाशानं व्यापून गेलेला होता. प्रकाश तत्वानं त्याला आत्मदर्शन झालेलं होतं. आणि मग 4 मुक्ती प्राप्त झाल्या. आपण या विषयावर बोलूयात. त्याची जागृत अवस्था आहे पण नाही पण, शून्यावस्था, सगळंच संपून गेलं. भान नाहीसं झालं त्याचं. आणि त्याला केवळ एक सोलीव सुख, एक निरुपाधिक आनंद प्राप्त झाला. माझा आनंद आता कशावरच अवलंबून नाहीये. अकारण आनंद, आनंदाचा झरा फुटला, जो कधीच न आटणारा असा आहे. आणि म्हणून त्याचा अज्ञान अंधकार मिटला आणि ज्ञानाचा प्रकाश त्याच्या ठिकाणी प्रगट झाला. असा तो शिष्य. मग आवश्यक नाहीये की त्या अशा शिष्याला वेदशास्त्रांचं, श्रुतीस्मृतींचं ज्ञान असावंच. तो केवळ त्या सद्गुरूंचा सेवक आहे, दास आहे, पुत्र आहे, एवढेच पुरेसं या कृपेसाठी. एवढंच पुरेसं आहे. श्रुती स्मृती अविज्ञाय केवलम गुरुसेवका. हा केवळ गुरुचा सेवक आहे. श्रुती स्मृती काहीही जाणत नाही. ते वै संन्यासीन प्रोक्ता इतरे वेशधारिणा. हा तोच खरा संन्यासी आहे. त्याच्यावरच खऱ्या अर्थानं गुरु कृपा होते. मूलाधारातून कुंडलिनी उठते, मणिपूर आणि स्वाधिष्ठानापर्यंत येते आणि परत ती खाली येते. शिष्याचा तिथे संघर्ष चालू आहे सुरुवातीला, आरंभाला. पण जसं त्याचे साक्षित्व वाढत जातं आणि तो पुढे सरकतो, तसं ती कुंडलिनी त्याच्या त्या तीव्र वैराग्याच्या भावनेनं ती पुढे सरकते. ती हृदय प्रदेशामध्ये येते. आणि हृदय प्रदेशामध्ये आल्यानंतर त्याच्यावर सद्गुरूची कृपा होते. त्याला कर्मसाम्य दशा प्राप्त होते. प्रत्येक विचार हा कर्म आहे. प्रत्येक क्षणाक्षणाला, प्रत्येक सेकंदाला आणि मिली सेकंदाला जो विचार चाललेला आहे तेच कर्म आहे. आणि ते कर्म तो इंद्रियांच्या माध्यमातून तो साधक करत असतो. ते कर्म करत असताना तिथे तो समत्वाचा अभ्यास करत असतो. 2 पद्धतीनं आपण आपल्याच चित्ताला आपण त्याला डील करू शकतो. 2 पद्धती त्या ज्ञानेश्वरीमध्ये, भगवद्गीतेमध्ये आणि संत साहित्यामध्ये सांगितलेल्या आहेत. एक आहे ज्या पद्धतीनं अग्नीची ज्वाला निर्माण होते आणि वरच्यावर हवेमध्ये विरून जाते, त्या पद्धतीनं शून्य भावातनं कर्म निर्माण होतं आणि शून्य भावामध्येच ते विरून जातं. ते कर्म करत असताना ते नैष्कर्म्य होतं. कर्म तर होत आहे पण ते न केल्यासारखं होतं, कारण कर्ता भाव तिथे नसतो, आसक्ती नसते. कारण शून्य भावातनं, त्या साक्षी भावातनं ते कर्म होतं आहे. फळाची अपेक्षा तर नाहीच आहे. जो अतिशय तार्किक आहे यांच्यासाठी हा मार्ग खूप सुंदर आहे. आणि जे खूप संवेदनशील आहेत आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांची सहज आसक्ती होते, अशांसाठी सद्गुरू सांगतात, जर तुला आसक्तच व्हायचं असेल तर त्या सद्गुरू चरणांशी हो, तुझ्या त्या उपास्याशी हो. आणि तू जे काही करतो आहेस ते त्यालाच अर्पण कर. श्रीराम करता, जे काय आहे तो श्रीराम आहे. जे काय आहे ते माझे सद्गुरू आहेत. माझ्याकडं काहीच नाही. ते मी करता करविता तो रामच आहे. मग अशा वेळेला सगळंच त्याच्यावर टाकलं तर आपण नामानिराळे राहतो. याच्यात नाही तोच परिणाम घडतो. निरासक्त भाव, नैष्कर्म्य योग, दोन्ही मार्ग आहेत. पण प्रत्येक क्षणाक्षणाला जर अशा पद्धतीनं जर समचित्ताचा, समत्वाचा जर अभ्यास करत गेला तर स्वतःशी योग साधायला लागतो. कर्म तर होत आहे पण कर्ता भाव नाही, तिथे कर्ताच नाही आहे. आणि अशा वेळेला एक आत्यंतिक त्या साधनेची पराकाष्ठा गाठली जाते.
आणि पिकलिया सेंदे कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतायत, पिकलेलं सिंदाड, पिकलेलं फळ होऊन जातं. ज्या पद्धतीनं एखादं आंब्याचं फळ असावं झाडावर, परिपक्व झालेलं आहे, ते स्वतःहूनच आपोआप त्या झाडापासून त्याचा संबंध तुटतो. त्या झाडाविषयी त्याला ना प्रेमाचा भाव आहे ना द्वेषाचा भाव आहे. जगामध्ये काही धरावं आणि काही सोडावं असं आता काहीही राहिलेलं नाही आहे. प्रारब्धवश जे काय आता आहे ते क्रियामान तर कधीच थांबलेलं आहे. संचित नवीन तयार होत नाही आहे. त्यामुळे जे प्रारब्ध आहे ते फक्त आता भोगायचं बस. आणि अशा वेळेला जे आत्यंतिक वैराग्याची जी स्थिती आहे ती हृदयचक्राच्या ठिकाणी तो साधक पोहोचल्याचं ते लक्षण आहे. आणि इथेच तो मारुती भाव, मारुती विरोलोदय भाव, ती शरण्य प्रपत्ती दशा पूर्णपणे त्या शिष्याच्या ठिकाणी उतरते. त्याला कर्मसाम्य दशा प्राप्त होते आणि तिथे सद्गुरू त्याच्यावर कृपा करतात. म्हणजे सोलीव सुख देण्याच्या पात्रतेचा हा शिष्य झालेला आहे. आकाशमार्गे गुप्त पंथ, समर्थांचा हा गुप्त पंथ आहे. जाणती योगी आहे समर्थ, समर्थामध्ये समर्थ योग हा, समर्थामध्ये समर्था योग हा. इतका श्रेष्ठ असा हा महायोग आहे, हा सिद्ध योग आहे. कारण याच्यामध्ये कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यानंतर साधकाला काहीही करायचं नाहीये. ती शक्तीच, ती चिती शक्ती सगळं काही आपोआप करते. आपोआप बंध, मुद्रा, आसनं आपोआप लागतात. त्याला काहीही करायचं नाही, त्याने फक्त बसायचं आहे. काहीच न करणे केशीराजा, हेच तुझी श्रेष्ठ पूजा. काहीच न करणे. तो धनगर आला होता ना समर्थांच्या चरणाजवळ प्रसाद घेण्यासाठी. त्यावेळेला समर्थांनी त्याला साधनं सांगितलं, तू काहीही करू नकोस, बसून राहा इथे. तुला प्रसाद पाहिजे ना, भरपूर मी देतो. तो बिचारा आला होता, काहीतरी धनधान्य मिळेल, मोठे महाराज आहेत, लवाजामा पुष्कळ आहे त्यांच्याजवळ, मोठे मोठे सरदार मंडळी त्यांच्याकडे येतात. म्हटल्यानंतर मला धनधान्य काहीतरी मिळेलच की. परत संत सद्गुरू आहेत, करुणामय आहेत, काहीतरी कृपा करतात, सगळ्यांनाच प्रसाद देतात असं ऐकलंय, मलाही प्रसाद देतीलच की. तो आला होता. समर्थ म्हणाले, देव दिसला तर चालेल का प्रसादाबरोबर? तो म्हणाला, ठीक आहे चालेल. मग बसून राहा इथे, फक्त बसून राहा डोळे मिटून, काहीच न करणे. सद्गुरूंच्या फक्त सानिध्यामध्ये हे आपोआप होऊन जातं. कारण सद्गुरू नुसत्या संकल्पानं, नुसत्या नेत्राद्वारे, मंत्राद्वारे, स्पर्शाद्वारे शक्तीचं संक्रमण करतात. मुळामध्ये शक्ती ही त्या शिष्यामध्ये आधीपासूनच असतेच, पण त्याची जी बहिर्मुख वृत्ती आहे तिला एका क्षणात ते अंतर्मुखी करून टाकतात. आता एकदा का ह्या शक्तीचं अशा पद्धतीनं संक्रमण झालं त्या चितीशक्तीचं, तर त्या साधकाजवळ फक्त 3 जन्मच शिल्लक आहेत. 3 जन्मात तो मुक्त होऊन जाणार आहे. कारण जन्मोजन्मी क्रमाक्रमानं स्वतःला परिशुद्ध करीत सात्विकतेची पराकाष्ठा त्यांना तो अनुभवलेली आहे, तो अनुभवतोय. तर जे अनेक जन्मांचे त्याचे जे कष्ट आहेत ते सद्गुरूंच्या कृपेमुळं ते एकदम कमी होऊन जातात. त्यामुळे शक्तिपात दीक्षा झाल्यानंतर केवळ 3 जन्म त्या साधकाजवळ शिल्लक आहेत. तो आता मुक्तच झाला, जीवन मुक्तच झाला तो. त्यामुळे अशा पद्धतीनं त्या साधकाच्या ठिकाणी कर्मसाम्य दशा आली की सद्गुरू त्याच्यावर कृपा करतात. मग हा जो सगळा मार्ग आहे, हा जो विहंगम मार्ग आहे, हा विहंगम मार्गाला पश्चिम मार्ग असं म्हटलेलं आहे. हा जो महायोग आहे, सिद्धयोग आहे, हा पश्चिम मार्ग आहे. हा जो विशुद्ध किंवा कंठचक्रापासून हा लघु मस्तिष्काच्या बाजूने जातो, म्हणून हा असा पश्चिम मार्ग आहे. एक पूर्व मार्ग देखील आहे. कंठचक्रापासून हा आज्ञाचक्रापर्यंत जातो आणि आज्ञाचक्रापासून थोडा वर जाऊन मग ब्रह्मरंध्रापर्यंत जातो. आणि एक सरळ असा मार्ग आहे, सरळ मार्ग जो कंठचक्रातून 90 अंशाच्या कोनामध्ये ब्रह्मरंध्रापर्यंत जातो. तर जो पश्चिमेचा जो मार्ग आहे त्याच्यामध्ये सगळ्यात फायदेशीर असा जो भाग आहे, किंवा त्यालाच जास्ती करून आपल्या
देशात जो नाथपंथ आहे, तो सिद्ध हा जो मार्ग आहे, महायोग आहे, हाच का निवडला गेला? कारण त्याच्यामध्ये संपूर्ण भार हा सद्गुरूंच्यावर असतो. कर्ताभाव स्वतःकडे नसतो, पूर्ण भार सद्गुरूवर असतो आणि म्हणून हा सोपा आहे. म्हणून याला हा पश्चिमेचा मार्ग आहे, हा निर्गुणाकडे जाणारा, सहज जाणारा असा मार्ग आहे. तर अशा पद्धतीनं सद्गुरू त्या शिष्यावर कृपाकर्ते झाल्यामुळं त्याला त्याच्या ठिकाणी असलेल्या शिवत्वाचं भान ती जगदंबा कुंडलिनी देते. भ्रुकुटी मध्यामध्ये सुषुम्ना मार्गानं इडा पिंगला आणि सुषुम्नेचं मिलन ज्या ठिकाणी होतं, जिथं ते शिवाचं स्थान आहे, ती चित शक्ती, ती निजकला, ती जगदंबा कुंडलिनी, शिवशक्तीचं जिथं मिलन होतं त्याला त्रिकुट असं म्हटलेलं आहे. तर या त्रिकुटापासून तर त्या ब्रह्मरंध्रापर्यंत हा अतिशय सूक्ष्म असा हा मार्ग आहे, हा पंथ आहे. सूक्ष्म अशी काही चक्र आहेत. म्हणजे हे याला आपण खूप वर्णन करत असताना शब्दांच्या माध्यमातून बोलत असल्या कारणानं आपण याला याचे खूप भेद करतो. पण हा काही क्षणामध्येच उपलब्ध होणारा अशी ही कृपा आहे. पण शास्त्रामध्ये याचं वर्णन केलेलं आहे शब्दामध्ये, म्हणून आपला हा विषय घेतला आहे, म्हणून आपण तशा पद्धतीने याचं वर्णन करतो आहोत. तर त्रिकुटामध्ये त्या साधकाला तो अनुभव आल्यानंतर जिथं ते जगदंबा त्याला नेऊन ठेवते, त्या त्रिकुटाची जागृती ही अवस्था आहे, तिथं त्याला सलोकता ही मुक्ती त्याला तिथं प्राप्त होते. आणि त्यानंतर त्याला श्रीहाट हा जो सगळा जो मार्ग आहे सुषुम्नेचा, जो सूक्ष्म मार्ग जो आहे, तो श्रीहाट चक्र, त्या ठिकाणी त्याला समीपता ही मुक्ती प्राप्त होते. तिथे ती स्वप्न अवस्था आहे. चिदाकाश धारणेचा जो धारणा विधी आहे, जो ध्यान विधी आहे, त्याच्यामध्ये चिदाकाश धारणेमध्ये अनेक कल्पना करून सुद्धा अशा पद्धतीची एक भावस्थिती हा साधक निर्माण करू शकतो. चिदाकाश धारणा ध्यानविधी, त्याच्या माध्यमातून ती मानसपूजा आपण जी करतो, ती मानसपूजा म्हणजे काय आहे? तर चिदाकाश धारणेचाच तो प्रयोग आहे, तो ध्यानविधी आहे, तो धारणाविधी आहे की ज्याच्यातनं तो भाव सुदृढ होत जातो. त्याच्या माध्यमातनं समीपता म्हणजे आपलं जे उपास्य आहे त्याच्या समीप जाण्याची, त्या भाव स्थितीच्या माध्यमातनं, त्या भाव समाधीच्या माध्यमातनं समीप जाण्याची स्थिती त्याला प्राप्त होते. त्याच्यानंतर जे चक्र आहे ते गोल्हाट त्याला म्हणतात. गोल्हाट जे आहे तिथेच ती सुषुप्ती ही त्याची अवस्था आहे. आणि स्वरूपता, ते साक्षात तेच स्वरूप, जे उपास्याचं स्वरूप आहे तेच त्याला प्राप्त होतं. ही मुक्ती त्याला प्राप्त होते. आणि त्यानंतर आउटपीठ जी ती अवस्था तुरीय अशी आहे, तिथून त्याला सायुज्यता ही मुक्ती त्याला प्राप्त होते सद्गुरूंच्या कृपेमुळे. सायुज्यता ही मुक्ती. आणि भ्रमरगृंफा हे अजून एक अतिशय सूक्ष्म जे चक्र आहे, तिथं तो उन्मनी स्थितीला जातो आणि कैवल्य ही त्याची अवस्था असते. आणि ब्रह्मरंध्रामध्ये तो पूर्ण होऊन जातो. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, ही जी पूर्ण अवस्था आहे तिथे त्याला ब्रह्मरंध्राला तिथे त्याला प्राप्त होते. अशा पद्धतीने त्याला चारही मुक्ती त्याला प्राप्त होतात. पण पहिल्या ज्या 3 मुक्ती आहेत त्याला काय पूर्ण तो मुक्त झाला असं म्हणता येणार नाही. त्या द्वैताच्या स्थिती आहेत. सायुज्यता ही खऱ्या अर्थानं तो मुक्त झाला असं म्हणायला हरकत नाही. निर्गुणी अनन्य असता तेणे होय सायुज्यता. सायुज्यता म्हणजे स्वरूपता, निर्गुण भक्ती. हृदया ठिकाणी त्याला सगुणाचा साक्षात्कार झाला सद्गुरूंच्या कृपेमुळे. आणि आता तो मस्तक प्रदेशामध्ये निर्गुणाच्या प्रांतामध्ये तो प्रवेश करता झाला. आणि त्याला उपास्याचं जसं सगुण साकार दर्शन झालं, तसं निर्गुण निराकाराचं देखील दर्शन त्याला झालं.
त्याचा ज्ञानप्रलय झाला. सूक्ष्म जी पंचमहाभूतं आहेत आणि त्याच्या ज्या सूक्ष्म तन्मात्रा आहेत ते एक तत्व दुसऱ्या तत्वामध्ये विलय पावलं आणि त्या पंचतन्मात्रा लय पावल्या. पृथ्वी तत्व त्याची गंध ही तन्मात्रा आहे. ते पृथ्वी तत्व हे आपामध्ये विलीन झालं. आपाची जी तन्मात्रा आहे ती रस आहे. आपतत्व जे आहे ते अग्नीमध्ये विलय पावलं. अग्नितत्व रूप ही त्याची तन्मात्रा आहे. अग्नितत्व आहे हे वायूमध्ये त्याचा लय झाला. स्पर्श ही तन्मात्रा आहे वायूची आणि ते वायुतत्व त्या आकाश तत्वामध्ये लय पावलं. शब्द ही त्याची तन्मात्रा आहे. असं एक तत्व दुसऱ्या तत्वामध्ये, दुसरं तत्व त्याच्या पुढच्या तत्वामध्ये विलीन होत गेलं. त्याचा प्रलय झाला आणि जे त्रिगुणामुळे संसार निर्माण झाला होता ते त्रिगुण आता त्याच्या उपादान कारणामध्ये विलीन होऊन गेले. संसार निर्मितीची जी कारणं आहेत, जी बीज आहेत, ती निर्बीज समाधी त्याला मिळाली आणि तो साधक मुक्त झाला. पण मुक्त झाल्यानंतर सुद्धा सोलीव सुखामध्ये अतिशय सुंदर आहे की तो मुक्त झाला, त्याला तो देहावर आला, पण तरी देखील तो सद्गुरूला शरण गेलेला, तो वंदन करतोय. सद्गुरूंचं वर्णन त्याला करवत नाहीये. मी सद्गुरूचं कसं वर्णन करू? तो आता स्वतः सिद्ध झालेला आहे. तो बद्ध होता, तो मुमुक्षू, तो साधक झाला, पण आता सिद्ध झाला आहे. यावत कल्पांतको देहस स्थावदेव गुरुं स्मरेत गुरु लोपो न कर्तव्य स्वच्छंदो यदि वा भवेत. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत सद्गुरूचं स्मरण सोडायचं नाही. जरी तो स्वच्छंदी झाला म्हणजे अवधूत स्थितीला उपलब्ध झाला तरी देखील सद्गुरूंचं स्मरण सोडायचं नाहीये. म्हणून सतत समर्थांच्या मुखामध्ये श्रीराम जय राम जय जय राम सतत सद्गुरूंच्या स्मरणामध्ये ते असायचे. तत्वतः ते समाधीमध्येच असायचे. याच पद्धतीनं योगीराज कल्याण स्वामी देखील आपल्या सद्गुरूंना शरणागत जाऊन सद्गुरूंनाच स्मरण करतायत, वर्णन करवत नाही आहेत. मग सद्गुरू त्या शिष्याला जवळ घेतात, त्याला कुरवाळतात, त्याला प्रेमानं. आता तो खऱ्या अर्थानं त्याच्या ठिकाणी जी अलौकिक दिवाळी त्यांनी साजरी केलेली आहे तीच दिवाळी आता लौकिक अर्थाने देखील तो आता इतरांमध्ये ते दिवे पेटवू शकतो. जे गुरुतत्व त्याच्यामध्ये प्रकट झालं आहे, आता ते गुरुतत्व दुसऱ्यामध्ये देखील प्रकट व्हावं, कारण प्रत्येकात ते असतंच. जो दिवा माझ्यात पेटला आता तोच दिवा दुसऱ्यामध्ये पेटवण्याचं सामर्थ्य त्याच्या ठिकाणी प्रकट झालं. त्याचं स्वतःचं कल्याण झालं, तो स्वतःचा स्वामी झाला. आता तेच कल्याण तो दुसऱ्याचं देखील करू शकतो. म्हणजे अंतर आणि बाह्य दिवाळी खऱ्या अर्थानं साजरी झाली. त्यामुळे सोलीव सुख म्हणजे निरुपाधिक दिवाळी आहे. सोलीव सुख म्हणजे निरुपाधिक असा आनंद आहे आणि अद्भुत अशा पद्धतीची ही दिवाळी आपल्या प्रत्येक साधकाच्या आयुष्यामध्ये साजरी हो. यापेक्षा वेगळ्या शुभेच्छा आपण एकमेकांना आता काय द्यायला पाहिजेत. त्यामुळे इथे श्री दासबोध ग्रंथ त्यातील हा सोलीव अर्थ श्रोते ऐकता यथार्थ समाधीस्थ होती, असा हा सहज योगाचा समाधी मार्ग आहे. सद्गुरूंची कृपा. त्यामुळे समर्थ सेवा मंडळ यांच्या आज्ञेवरून जी प्रवचन सेवा सादर करण्याची जी संधी मला उपलब्ध झाली ती आपणच माझ्यासाठी समर्थ आहात. योगीराज कल्याण स्वामी आहात. आपल्यालाच मी समर्थ समजतो, योगीराज समजतो. आपल्याच चरणी हे भावपुष्प मी अर्पण करतो आणि इथेच माझ्या वाणीला मी पूर्ण विराम देतो.
जय जय रघुवीर समर्थ।